हाय फ्रेंड्स, स्वागत करते मी माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर आज गुरुवार होता आणि आम्ही चाललेलो होतो स्वामींच्या मंदिरात मठात। तर आम्ही सगळे तयार झालो आणि स्कूल सुटल्यानंतर म्हटलं जावं, कारण नंतर पर 12:30 पावणे 1ला स्कूल सुटली तर भरपूर अशी गर्दी होती, जागा पण नसते, असं 2-3 वेळा झालेलं। म्हणून मग आम्ही इथं फायनली निघालेलो होतो, जे की 12 वाजता यारीची स्कूल सुटली की आम्ही जायचं असं ठरवलं। आणि जास्त लांब असं नाही आहे, तर 1.5-2 किलोमीटर च्या आसपास असेल मंदिर। आणि तिथं मग गेलो आम्ही गाडीवर गेल्यामुळे जास्त काय टाईम लागलेला नव्हता। 5 मिनटात सहसा गेलेलो होतो गाडीवर। आणि मग तिथं गेलं की खूप प्रसन्न असं वाटतं। तर मग तिथं गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फुलं घेतली, जे की स्वामींना अर्पण करण्यासाठी। मग इथं फुलं घेतलेली होती आणि मग रांगेत थांबलो, जास्त गर्दी नव्हती, 5 मिनटात लगेच नंबर आला आणि खूप छान असं दर्शन झालं स्वामींचं। आणि एकदम दर्शन झाल्यानंतर मन असं प्रसन्न वाटतं जरासं। मग दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे पण घेतला तिथं। बनाना वगैरे होता, प्रसाद दरवेळेस वेगवेगळा असं असतो। तर मग प्रसाद वगैरे घेतल्यानंतर थोडा वेळ तिथं बसायचं ठरवलं, जे की कोणत्याही मंदिरात गेल्यावर आपण 5-10 मिनटं तिथं थांबतो किंवा बसतो, शांतता वाटते खूप अशी। तर आम्ही पण तिथं 5-10 मिनटं बसलो आणि बाकीचे जे लोक होते तर ते इथं जप वगैरे कळत बसलेले होते। मग आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो आणि नंतर मग 5 ते 10 मिनटात परत निघलो, कारण परत मग कामावर जायचं पण होतं यांना। त्यामुळे म्हटलं मग चला, दर्शन मेन म्हणजे झालेलं होतं। आणि इथं बघावं तेव्हा गर्दीच असते, खूप सारी गर्दी असते। 1च्या नंतर तर खूप गर्दी असते, कारण शाळा सुटल्यावर लेडीज ज्या आहेत त्या बऱ्यापैकी डायरेक्ट मुलांना घेऊनच येतात। तर असा मठ आहे, खूप छान असा आहे आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं गेल्यानंतर। बघू शकता बाहेर तर फुलं वगैरे किंवा जे काही आपलं सामान आहे तर ते पण मिळतं आणि खूप छान असं वाटतं। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा।